आपल्या पैठण तालुक्यामध्ये श्री स्वामी समर्थ यांचा कार्यक्रम झाला होता आणि श्री चंद्रकांत दादा हे आले होते। तर मग त्यांचं भाषण मी पूर्ण रेकॉर्ड केलेलं आहे आणि ते भाषण तुमच्या जीवनामध्ये नक्कीच काम येईल। आणि हे भाषण पूर्ण शेवट लोक बघा, 1.5 घंट्याचा व्हिडिओ आहे, पण जास्त व्हिडिओ लांबला पण तुमच्या जीवनामध्ये हे नक्कीच काम येणार। त्यांचे शब्द आणि पूर्ण व्हिडिओ ध्यानपूर्वक ऐका, त्यांचे शब्द ते काय बोलतील ते। आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि एक चांगली श्री स्वामी समर्थ म्हणून कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा की त्यांचे बी म्हणजे ऐकले ते शब्द ऐकले नाही तर त्यांचे बी जीवनामध्ये ते काम येईल। अनंत कोटी ब्रह्मांड नयन राजाधिराज योगीराज परमब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरु मोरे दादा लक्षावधी खेडेकरांचे श्रद्धास्थान व गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो। संत श्रेष्ठ आणि या कलियुगांचे व्यासमुनी असा ज्यांचा उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे एकनाथ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो। उपस्थित सर्व मातांगिनी बालगोपाळ आणि पुरुष जनेते आपल्या सगळ्यांना आगामी येणाऱ्या कृष्ण जयंतीच्या आणि सुरू असलेल्या श्रावण महिन्याच्या मनापासून लाख लाख हार्दिक शुभेच्छा देतो, धन्यवाद करतो। व्यासपीठावरती उपस्थित वर्षाताई उमरे, तुषार भाऊ शिशोदे, 30 तासापासून आपण या कार्यालयामध्ये सुपर्जन्य वृष्टी आणि आपल्या राष्ट्राचं हमलं या करता लिंगार्चन विधी असेल, पर्जन्य सूक्त असेल, ही सेवा रुजू करण्याकरता स्थानापन्न झालेला आहे। खर तर ही एक प्रतीक अशी आहे पैठण, कारण या परिसरात पलीकडे आपले गाव ज्ञानेश्वर माऊली आणि भावंड यांचं ते जन्मस्थान आहे। तसंच ही पैठण नाथ महाराजांची जन्म आणि कर्मभूमी आहे। या ठिकाणी त्र्यंबकेश्वरला उगम पावलेली ब्रह्म पावलेली गंगा मायेला गोदावरी म्हटलं जातं। ते त्र्यंबकेश्वर वरून या पैठणला नाथ सागरापर्यंत वाहत येते आणि इथून मराठवाड्याचा प्रवाह ते आंध्र प्रदेशातील पिठापूरच्या बाजूला राजा महेंद्र यांची नगरी राजनंदी या ठिकाणी पश्चिम बंगालच्या सागराला जाऊन गेली। म्हणून या भूमीविषयी काय बोलावं, परंतु सज्जनो ही भूमी अशा विचारवंतांची ज्ञानवंतांची आहे की अख्ख्या शंकराचार्यांनी जेवढे काही शास्त्र ग्रंथ संस्कृत मध्ये रचले त्या ग्रंथांचं प्राकृत भाषेमध्ये भाषांतर करण्याचं काम नाथ महाराजांनी या भूमीमध्ये केलेले। यांच्या उपर एक गोष्ट अशी घडलेली आहे 500 वर्षापूर्वी। एक तपस्वी हठ योगी ज्यांचं नाव शर्माजी होतं आणि हे शर्माजी भगवान श्रीकृष्णांच्या दर्शनाला द्वारकेमध्ये आहेत। द्वारकेच्या मंदिरावर एका पायावर एका हातावर उभे राहिले आणि त्या ठिकाणी ते असताना भेटले की भगवंता तू मला या ठिकाणी दर्शन दे। त्या क्षणी
त्या बारकेच्या मंदिरातनं त्यांच्या कानावर एक वाणी पडली की अरे बाबा, मी आता सध्या बारकेत नाही. मग तुम्ही कुठे आहात म्हणे? मी महाराष्ट्रातल्या पैठण या ठिकाणच्या नाथ महाराजांच्या घरामध्ये श्रीखंडाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी सेवा करतो, पाणी भरतो. असं म्हटल्यानंतर ते शर्माजी द्वारकेपासून पायपीट करत इथे आले. नाथांच्या पाड्यामध्ये बसले आणि नाथांना विनंती करू लागले की कुठे म्हणे द्वारकाधीश कुठे? ते म्हणे इथे कुठे द्वारकाधीश? अहो नाही म्हणे, कदाचित तुम्हाला माहित असेल, लहान लेकराच्या स्वरूपात श्रीखंडाच्या नावाने कृष्ण तुमच्या घरामध्ये तुमची सेवा करत आहे. मग तेव्हा एकनाथ महाराजांना समजलं का हा श्रीखंड्या साधा सुद्धा एखादा मुलगा नसून साक्षात बापा युगाचा चालक मालक विष्णूंचा 8वा अवतार श्रीकृष्ण श्रीखंड्याच्या रूपात आपल्याकडे आला. सज्जनो, आजही फाल्गुन षष्टीला रंगपंचमी नंतरचा दुसरा दिवस. या दिवशी मोठ्या प्रमाणात भक्तांचा मेळा या ठिकाणी घडत असतो. आजही नाथांच्या पाड्यामध्ये नाथषष्टीला त्या बांधनामध्ये अदृश्य रूपामध्ये श्रीखंड्या कृष्ण येतात, पाणी टाकतात आणि तो रांजण घर बघून कोसळून बांधतो. हे खर तर विज्ञानाला एक खूप मोठा आव्हान आहे. पूर्वी एक PSI सेवेकरी म्हणून इथे नोकरीला होते आणि त्यांच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली की खरंच श्रीकृष्ण येतात का माड भरायला? म्हणून ते स्वतः त्या रांधणाजवळ षष्टीच्या दिवशी ते बघण्याकरता उभे राहिले. निरीक्षण चालू होतं, पण नेमकं त्या ठिकाणी काय होतं? अनेक भाविक आपापल्या परीने त्या रांजणामध्ये पाणी अर्पण करतात. त्या रांगेमध्ये त्यांची पत्नी आली, तिने त्या रांजणामध्ये पाणी अर्पण केले आणि क्षणा तो रांजण भरून ओव्हरफ्लो झाला. ते आश्चर्यचकित झाले, इकडे तिकडे बघायला लागले, पण पाणी घालणारी त्यांची पत्नी क्षणात त्या ठिकाणी अदृश्य. ते सगळं तिथलं ड्युटी काम सोडून घरी गेले. घरी आल्यानंतर किचन मध्ये त्यांनी बघितलं तर आपली पत्नी स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करते. त्यांनी पत्नीला विचारलं, म्हणजे तू नाथांच्या पाड्यामध्ये रांजणामध्ये पाणी घालायला आली का? त्या पत्नीने सांगितलं, अहो मध्ये बिलकुल नाही, गेली 1.5-2 तासापासून मध्ये मी इथे स्वयंपाक करते, तुम्ही म्हणताय मी तिथे दर्शनाला पाणी घालायचं. तेव्हा त्या PSIला कळालं की त्या ठिकाणी रांजणामध्ये पाणी अर्पण करणारी, जल अर्पण करणारी आपली पत्नी नव्हती, तर कृष्ण आपल्या पत्नीच्या रूपात त्या ठिकाणी आले. अशा अनेक अनुभूती आजही भाविकांना ना कृष्ण या ठिकाणी देत आहे. आता यावर किती बोला, नाथांचं तर कथन आपण ऐकत बसला 8-10 दिवस इथेच आपल्याला एकनाथी भागवताचा कार्यक्रम पूर्ण करावा लागेल. एवढं त्यांच्यावर बोलण्यासारखं आहे, पण त्यांनी जीवन जगत असताना आजच्या मानवाला एक खूप मोठा आदर्श दिलेला. कुठला आदर्श? निंदकाचे घर आता ते शेजारी. हे जे आपल्या तुकोबारायांनी सांगितलं त्यातला एक भाग या ठिकाणी गणपता. त्या काळात होते नाथांची भक्ती, नाथांचं ज्ञान,
ते पंचक्रोशीपर्यंत लोकांपर्यंत प्रचार प्रसार ते पसरतो. आणि म्हणून काही लोक एकनाथ महाराजांची निंदा करायला लागले, थट्टा करायला लागले. याच पैठणमध्ये काही मंडळींनी एका मुस्लिम तरुणाला सुपारी देऊन, पैसे देऊन त्याच्या माडीवरून नाथांच्या अंगावर थुंकायला लागला. तो तरुण मुलगा आपल्या माडीच्या गॅलरी मध्ये डोकवायचा आणि गंगेवरून नाथ आले की पान खाऊन त्यांच्यावर थुंकायचा. एकदा झालं, दोनदा झालं, तब्बल 16-17 वेळा त्या मुलाने हा उद्योग केला. त्याला असं वाटायचं नाथ चिडतील, रागवतील, काहीतरी रिॲक्शन त्यांची आपल्याला पाहायला मिळेल, किंवा जे आता धर्म कार्य करताय ते कार्य तरी थांबवतील, असा एक गोड गैरसमज त्या तरुण मुलाचा होता. पण तिथे मात्र उलटच झाले. 17व्या 18व्या वेळी जेव्हा त्या मुलाने पान खाऊन नाथांवर थुंका किंवा थुंकला, त्या क्षणी तो मुलगा वरच्या माडीवरून खाली धावत आला. त्याने नाथांचे पाय धरले. म्हणजे प्रभू, एवढ्या वेळा पान खाऊन थुंकलो पण तुम्ही बिलकुल मला रागवले नाही. तसं उलट नाथांनी या तरुण मुलाला हात जोडले आणि सांगितलं, अरे बाबा, बरं झालं माझ्यावर तू 17-18 वेळा तू निघा, जेणेकरून 17-18 दिवस लगेच स्नान करून पुण्य मिळवायला मला कालावधी लागला असता, तो एका दिवसात स्नान करण्याने, पवित्र होण्याने ही संधी मिळाली. मी तुला अध्यात्मात काम करत असताना, ठीक आहे, आता कोणी पान खाऊन मुला पण थुंकणार नाही, पण शब्दरूपी थुंकणाऱ्या भरपूर आहेत. अगदी तुम्ही भगिनी, कदाचित कोणी शेवगाव, पाथर्डी, कोणी इतर ठिकाणाहून संभाजीनगर या पर्जन्य सूक्ताची, रुद्राची सेवा करण्याकरता 4-5 तासाचा प्रवास करत आलेला असा. पण येण्यापूर्वी कदाचित तुम्हाला कोणी टोचले असेल, त्यांना काही काम धंदा नाही, कुठले का घेतली पिंड चाललेले गेले, असे बोलणारे आहेत ना. पण मात्र स्वामी चरित्रात त्याच्या करता एक उभी आहे, निर्लज्जास्ती प्रसिद्ध गुरु असेल ध्यान निरंतर. बाळप्पा महाराजांकरता स्वामींच्या मुखातले हे शब्द बाहेर पडले आणि त्याचा मराठी अर्थ असा आहे, जो निर्लज्जपणे आमची सेवा करतो, आम्ही सदैव त्याच्या पाठीशी उभे राहतो. म्हणून हा आध्यात्मिक मार्ग खर तर काटेरी मार्ग आणि या काट्यावरून चालताना वेळ प्रसंगी कुणी आपला अपमान करे, टीका टिप्पणी आपल्यावर होईल, आपलं मन पण नाराज होईल. त्या मनाला समजून सांगा, त्या मनात करता एक मंत्र कृती सांगा. कुठला मंत्र? नाथांच्या भूमीत तुम्हाला मंत्र सांगतो, पण तो मंत्र जपायचा नाही, तो कृतीत आणायचा. आणि तो मंत्र आहे ओम दुर्लक्षाय नमः. आपले चलले बाजार कुठे भोगे हजार, हे नामांनी शोभन ना त्यांच्या शरीरात. म्हणून नाथ महाराजांवर खूप बोलण्यासारखं आहे, परंतु आपल्याला आपल्या स्वामी कार्याविषयी ऐकणं, श्रवण करणं क्रमप्राप्त आहे. सज्जनो, आज गेली 76 वर्ष अविरतपणे या श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचं काम चालू आहे.
या कार्याचे सर्वे सर्व आराध्य दैवत ते परब्रह्म स्वामी आहे. अनेक ग्रामीण भागातून इथे नवीन भाविक बसलेले त्यांच्याकरता सांगू इच्छितो की स्वामी कोण. सज्जनो, दत्त महाराजांचा पूर्ण अवतार, या कलियुगाचे चालक मानक पालक म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. आपण स्तवन करताना, प्रार्थना करताना अनेक शब्द सुमन हे त्यांच्या चरणी अर्पण करत असतो. ओम रक्तांग रक्तवर्ण, ज्यांचा वर्ण लालसर आहे, ज्यांचं शरीर तुमच्या लाल रंगाची आहे, जे भक्त वत्सल भक्ताभिमानी आहे, ज्यांना आपण अनंत कोटी ब्रह्मांडाचे नायक म्हणून संबोधतो, त्या स्वामींविषयी सोप्या भाषेत असंही म्हणता येतं की जिथे सगळे असमर्थ, जिथे सगळे असमर्थ तिथे फक्त श्री स्वामी. अशा या समर्थांनी पंजाब राज्यातील हस्तिनापूर या ठिकाणच्या छेली गावामध्ये धरती दुपारमून 8 वर्षाच्या बालरूपामध्ये अवतार धारण केली आहे. पंजाबात स्वामींना कडक बाबा या नावाने ते लोक हाक मारायचे. महाराज भारताचे पदभ्रमण करताना दक्षिण भारतात आले, तिथे नाव मिळालं चंचल भारती. महाराज जेव्हा उत्तर भारतात आले, तिथे विमल भारती नाव मिळालं. महाराज महाराष्ट्रातल्या कोकणात वेंगुर्ल्यात 1818 आले, तिथे मात्र श्री स्वामी समर्थ हे नाव त्यांना मिळालं. मग महाराष्ट्राची पदभ्रमंती करता करता स्वामी सोलापूर जिल्ह्यातल्या प्रज्ञापुरी गावात आले, ज्याला अंधार नगरी म्हटलं जायचं. तिथे सगळे दुःखी, दारिद्र्यग्रस्त, व्यसनी, रोगी, भोंगी, अडाणी लोक राहायचे. ती अंधार नगरी, आणि या अंधार नगरीमध्ये 1856 ते 1878 22 वर्ष ज्ञानाचा, अध्यात्माचा हा दीप लावण्याचं काम स्वामींनी त्या ठिकाणी केलं, आणि त्या गावाचं नामांकन झालं अक्कलकोट. आणि हाच आपण म्हणतो अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सज्जनो, असा हा आध्यात्मिक स्वामींचा इतिहास आहे, पण तो एवढ्या कमी शब्दात सांगणं वेळेअभावी शक्य नाही. परंतु 1878 मध्ये महाराजांनी आपला जीर्ण झालेला देह, ते म्हातारं झालेलं शरीर, कारण शरीर शाश्वत, आत्मा आणि परमात्मा हा चिरंतन असतो, आणि एक विशिष्ट वेळेला ते शरीर प्रत्येकाला त्यागावं लागतं. हा या भूलोकाचा, मृत्यू लोकाचा नियम आहे. रामाला घोषणा सुद्धा शरीर त्यागावं लागलं. तसं महाराजांनी अक्कलकोटामध्ये आपलं तेची म्हणा किंवा तो देह म्हणा त्या ठिकाणी त्यागले. पण आपल्या सगळ्या कवी भाविकांना सांगतो, या 22 वर्षाच्या कालखंडामध्ये स्वामी महाराजांनी हजारो शिष्य निर्माण केले. अगदी प्रामुख्याने शिर्डीचे साईबाबा असतील, शेगावचे गजानन महाराज असतील, विदर्भातले गुलाब बाबा असतील, नाशिक नगर दंगले महाराज असतील, धनकवडीचे शंकर बाबा असतील, या सगळ्या शिष्यांचे गुरु कोण? साईबाबा गजानन महाराजांचे गुरु कोण? ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. हे लक्षात ठेवा. आणि त्या शिष्यांनी गुरु आज्ञेप्रमाणे त्या ठिकाणी काम केलं. कदाचित स्वामींचं त्या काळात नाव, संस्थान
ते छोट्या खाली, पण आपले शिष्य मोठ्या नावाने प्रसिद्धी झाले. भक्ताची मागी भक्त मस्तक हे याकरता म्हटलं जातं. तुम्ही अनेक धार्मिक ग्रंथ वाचा, देव असो, दानव असो, माणूस असो, सगळ्यांनी काहीतरी मिळावं म्हणून तपश्चर्या केली आणि ईश्वराने त्यांना आशीर्वाद म्हणून दाखवतो म्हणते. पण मात्र एकमेव स्वामी असा दत्त अवतार आहे की हरलेल्या मनाच्या माणसाला उभारी देण्याकरता त्यांनी आशीर्वादाचं वेद वचन दिलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्या दुःखिताचे दोष, दुःखिताचं दुःख हे स्वतः स्वामी महाराजांनी आपल्यावर घेतलं, म्हणून मी शब्द त्यांच्या वेद वचनात मी शब्द त्यांच्या नावामध्ये आहे. त्यामुळे आपल्या दिंडोरी प्रणित मार्गाची परंपरा आहे. मी हे केलं, मी ते केलं, मी शब्द वापरण्याचा अधिकार आपल्याला बिलकुल नाही. जर वापरला तर निश्चित तो सेवेकरी स्वामी झाल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही म्हणाल जर मी वापरलं स्वामी झालं मग काय हरकत आहे, पण फोटो बघा ना, स्वामी चांगला पूर्वी कपडे, बंगला, गाडी, घोडं, चपला, हात चपला सगळं काय होऊन जाईल. स्वामी होणं एवढं सोपं नाही. आणि म्हणून हा मी शब्द फक्त आणि फक्त त्यांच्या नावात, त्यांच्या ब्रीद वचनात हा शोभून दिसतो, तो आपल्याला आपल्याचा अधिकार बिलकुल नाही. सज्जनाओ, परंतु 1878 नंतर जे आहे या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ मार्गाचा शुभारंभ हा तदनंतर झाला. कसा? 1922 साली दंडक आरोग्याचं प्रवेशद्वार दिंडोरी 14 पैकी 10 वर्ष रामाने ज्या अरण्यामध्ये वनवास भोगला ते अरण्य, नाशिक जिल्हा आणि दिंडोरी गाव. त्या अरण्याचं प्रवेशद्वार म्हणजे दिंडोरी गाव. आणि या दिंडोरी गावामध्ये 200-250 एकर बागायती शेती असणाऱ्या मोरे कुटुंबामध्ये सद्गुरू मोरे दादा जन्माला आले. इथून या नव्या आध्यात्मिक पर्वाला प्रारंभ झाला. 6 महिन्याचे असताना वडील वारले. मात्र आईचं प्रेम, आईचे संस्कार यातनं सद्गुरू दादा हे पुढे घडत गेले. वयाच्या 13व्या-14व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. पूर्वी बालविवाह करण्याची पद्धती होती. प्रपंचाची जबाबदारी, शेतीची जबाबदारी. एवढंच काय, 1942च्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये, जनतेच्या आंदोलनामध्ये आपल्या गुरूंनी स्वातंत्र्य सैनिक म्हणून सुद्धा या भारत मातेची सेवा केलेली आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 10 वर्ष सरपंच पद त्या दिंडोरी गावाचं भूषवलं. 72च्या दुष्काळामध्ये स्वतःच्या विहिरीतलं पाणी स्वतःच्या खर्चाने पाईपलाईन करून पंचक्रोशीतल्या प्राणी मात्रांची मानवाची ती तृष्णा भागवण्याकरता त्यांनी जनदान केली. आणि अशा या सतपुरुषाला आध्यात्मिक गुरूची गरज होती. आणि 1950 साली त्यांना आध्यात्मिक गुरु लाभले. ते म्हणजे परमपूज्य नारायणदास श्रीपाद श्री वल्लभ विठ्ठले शिवाजी हे त्यांचे गुरु. आणि त्या गुरुच्या आज्ञेने पुढे 40 वर्ष गावोगावी मिळून हातात गाडी नाही, जटा नाही, भगवा बसरा नाही, पायात घडाबा नाही, कुठला चट्टू फट्टू म्हणते ते बॉडीगार्ड बिलकुल तुझ नाही. पांढरं धोतर, निळसर सदरा, हातात पिस्टल, त्याच्या जिंपारून त्याच्यामध्ये बलीफेन पाहिजे.
चांगल्याच्या शब्दा आणि स्वतःच्या खर्चाने गावोगावी फिरणं आणि ही भ्रमंती एकच गुरु आदेशाप्रमाणे मना घरा श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी घडवणार. ही ज्ञानगंगा आहे, ही ग्राम विकासाची गंगा की सद्गुरु दादांचे गुरु आज्ञेनुसार ती जबाबदारी स्वीकारली. आता सज्जन 50-60 वर्षापूर्वीची काय परिस्थिती होती? ज्या लोकांना रामकृष्ण पांडुरंग माहित नाही त्यांना सद्गुरु दादांनी स्वामी कसे समजून सांगितले. आज सहज सोंगळ, आज तुम्ही इथे रुद्राभिषेक केला, संस्कृत मध्ये केला असेल, बरोबर आहे. नमक चमक. पूर्वी तर काय असायचं, नमक काय चमक, काय बोलावं त्याच्यात. साधे केंद्रात जर औदुंबराचं घाट लागलं की त्या काळात त्या भाविकांच्या टाळक्यात औदुंबर शब्द कधीच फिरत असला नाही. उंबराचं झाड, बरेच उंबर होते त्या काळात. हे सगळं नको पाठायचं. अरे आत्ता घरून आंघोळ करून आलो तरी तुम्ही सांगतात हातपाय धुवा. त्या उंबराच्या झाडाला 11 वेळा गोलगोल फिरा. त्या काळातले त्या लोकांचे हे विचार आत्ताच्या नव्या पिढीला सांगावे लागतात. का सांगावी लागतात? कारण या स्वामी मार्गाची पायाभरणी आपल्या गुरूंनी खूप प्रतिकूल खडतर परिस्थितीतनं पक्की केली. नाहीतर काहींना असं वाटतं दाढी दटा ओम नमः शिवाय. 12 वर्ष हिमालयात आले आपल्याला पोपट पंची करायला. राम दोषींच्या भाषेत सांगायचं झालं, गळ्यात तुळशीची लाकडं, मनात हरेशी वाकडं, काय विधरतील ती माकडं. ऊस डोंगा परी रस नाही अंगात, काय दुनिया वाढल्या रजला. ह्या गोष्टी नाही. आणि म्हणून अत्यंत साध्या पद्धतीने हे अध्यात्म आणि त्याच्यावरती प्रबोधन सद्गुरु मोरेदारांनी त्या काळात केलं. 1988 पर्यंत गावोगावी फिरून वेळ प्रसंगी कधी बाईक फिरले, कधी रेती वाहून देणारा एखादा ट्रक असेल तर रेतडावरती बसून त्यांनी भ्रमंती केली. खडी डबर डिपर असेल त्या डंपर मधनं फिरले. दूध वाहून देणारा एखादा टँकर असेल त्यामध्ये बसून श्री स्वामी समर्थ. किती दुःख, किती अपमान, किती त्याग, किती कष्ट पराकाष्ठा. आज आपल्याला किती सोपं. बरं एवढं सोपं झालं तरी हे केंद्र त्या केंद्राकडे पाहत नाही. काय आता बोलावं, पैठणमध्ये तरी हे उचित नाही. असो ते विषय पुढे घेतो, आत्ताच घेतले ते योग्य नाही. 88 पर्यंत सद्गुरु दादांनी हे कार्य 155 केंद्रांच्या रूपामध्ये गाव पातळीपासून नगर आणि महानगरांपर्यंत पोहोचवलं. पुढे सद्गुरु दादांचं महानिर्वाण दिसतं. आणि मग ही जबाबदारी आली आपल्या पूज्य गुरुभाऊंकडे. परत तेच विचार, तेच रूप, तेच काम करण्याची पद्धती. दाढी दटा रूप वस्त्र नाही, पांढरा शुभ्र पोशाख, मराठी मधाळ वालू आणि एखाद्या सामान्य सतपुरुषाप्रमाणे केलेलं हितकृष्ण. मग कोणीतरी येतो, अरे गुरु मौली सामान्य पुरुष असते, कोणी म्हणतात नाही संत किंवा महंत असते. पण या संत भूमीमध्ये सगळ्या सेवेकरांना सांगतो की आपले गुरु माऊली ना संत ना महंत, आपले गुरु माऊली म्हणजे साक्षात स्वामी आपले भगवंत. अनेक अनुभव आहे. छोटासा एक अनुभव सांगतो. नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 350-400 केंद्र, शहरामध्ये 88 केंद्र. सिडको म्हणून एक भाग, एका केंद्रात घडलेला हा प्रसंग. एक दादा
आपल्या 9 वर्षाच्या मुलीला रोज पहाटे 6 वाजता केंद्रात सेवेला घेऊन जातात. ती मुलगी हातामध्ये कपडा घेऊन स्वामींचा 6 फुटाचा जेवढा पुढे तेवढा महाराजांची तस्वीर पुसते. आजही करते ती मुलगी. तिचे आई वडील सेवा करतात. एक दिवस काय झालं, स्वामींचा फोटो पुसत असताना त्या मुलीच्या नखातनं आपोआप रक्त यायला लागलं. तिला त्रास नाही, समजलंही नाही. वडील बाजूला सेवा करत होते. त्याच्या लक्षात आलं, मुलीला विचारलं काय लागलं. आता लहान लेकरं निरागस निष्पाप असतात. तिने सरळ मोळ्या मनाने उत्तर दिलं की ज्या बाबांचा फोटो मी पुसते त्या बाबांचं नख मला लागलं. आता पडलं लहान लेकरं कपडावान सेवा केली घरी गेली. एक 4-5 दिवसांनी त्याचं निंदोरीला दर्शनाला संधी जाईल. तोपर्यंत त्यांनी दिंडोरी गुरु माऊली पाहिलेले नव्हते. ते म्हणतात ना, घराने नाही पाहिली पंढरी त्याने एकटा पाताळी गुरु माऊलीची दिंडोरी. सचराव एने प्रकारे पती पत्नी मुलगी दिंडोरीला कुर्बानी आहे. दरबारात दर्शन केलं. तिथून बाहेर पडत असताना गुरु माऊलींनी आवाज दिला, साहेब इकडे आलं. खूप आनंद. ओळख पळत कुछ नाही. अरे गुरु माऊली बोलत जवळून दर्शक. गुरु माऊलींनी त्या मुलीला परत आवाज दिला, बाळा इकडे होते. पेड्यांचा पुन्हा तिच्या हातात दिला आणि गुरु माऊलींनी काय कृती केली. आपले दोन्ही हात बोटाच्या मुलीकडे असे दिले आणि त्या मुलीला सांगितलं, बाळा इकडे बघ, मी माझे सगळे नख कापून टाकलेले, याच्या पुढे माझं नख तुला कधीच लागणार हे जेव्हा त्या आई वडिलांनी ऐकलं, त्यांच्या डोळ्यात अश्रू तयार होऊन मग त्यांना कळालं की फोटो मध्ये स्वामी रुपी बाबा आणि इथे बसलेले गुरु माऊली वेगळे नाही. म्हणून स्वामी रूपी अखंड आपले गुरु माऊली आहेत असे अनंत अनुभव उजाडले. रोज आपल्याला ऐकायला मिळतात, डोळ्याने पाहायला मिळतात. पण आज तेच गुरु माऊली आपल्याला काय सांगतात. गाव पेठे केंद्र आणि वर पेठे सेवेंद्र, प्रत्येक गावामध्ये आपल्याला स्वामींचं केंद्र हे उभं करायचंय. आत्ताच आपल्या वर्षाताईंनी सांगितलं की ज्याच्या गावामध्ये या तालुक्यामध्ये सभा मंडप किंवा संबंधित जागेचा विषय असेल, विलास बापू असतील, घुमरे कुटुंबीय असतील, त्यांचे कार्यकर्ते सहकारी नागदार असतील, निश्चित स्वामी केंद्रात करता मदत करण्याकरता हे कुटुंब तत्पर असेल, लक्षात घ्या. म्हणून आता सेवेकऱ्यांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे. सभा मंडप 4 भिंतीचा आहे बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये 2 पायाचे केंद्र कोणी तयार करायचे असतो. एक आपोआप होणार एकदा. ओ वाळू आरती श्री गणपती ओंकारा, घडी साखर घाल, आपापल्या घरी परत जा, एवढ्यावर होईल का सांगणार मला. म्हणून गुरु माऊली म्हणतात 20% अध्यात्म करताना 80% समाजसेवा, त्याला ग्राम विकास अभियान 18 विभाग म्हणतात. हे आपल्याला या पैठण तालुक्यामध्ये होणं गरजेचं आहे. अहो दुःखी झालं, खूप या मार्गाची भूक ताणायला लागलेली आहे. आपण तिथे पोचत नाही. कदाचित हे आपलं दुर्दैव म्हणावं की काय. नाही त्या केंद्राची चावी माझ्याच हातात पाहिजे. मीच माईकवर बोलेल, मीच धरून नैवेद्य असेल, मीच आरती करेल. अरे काय काय करता आली गरिता तूच एक स्वामी नाथा, माझी या ठाई वार्ता मी कदाचित निश्चितची. अहंकार गर्व अध्यात्मात बिलकुल चालत नाही. आणि ह्या गर्भात मोठी रावणाचं काय झाले म्हणावं का. रावणा काय झाले, अकस्मित ते सर्व राज्ये पुराले. असं किती रामायण महाभारत सांगतात.
भीमाला गर्भ झाला, अर्जुनाला गर्भ झाला, मारुतीलाही एकदा गर्भ झालेला आहे, लक्षात घ्या. पण गर्भाचा वेळेवर हरण नाही झालं तर आध्यात्मिक सेवेपासून तो व्यक्ती निश्चित वंचित राहू शकतो. गुरु आणि स्वामींपासून दूर लांब तो जात असतो. म्हणजे स्वामी चरित्र कशावर आधारले? सुंदराबाईला गर्भ झाला की नाही म्हणून सगळ्या भगिनींना सांगतो, स्वामी चरित्र आणि त्यातले पात्र नीट तुम्ही अभ्यासा. उभा आडवं स्वामी चरित्र वाचू नका. काम आणलं म्हणून स्वार्थी वृत्तीने सेवा करू नका. ते पात्र जिथं चुकले त्या चुका आपल्याकडून घडून येऊ नका. आता तुमच्या लक्षात येईल लेखी बोले सुने लागेल हा आत्मचिंतनाचा विषय. आम्ही कुणाचं नाव घेणार नाही. म्हणून आता सोळंका सारखा त्यात निर्माण होऊ देऊ नका. द्रव्येन सर्वे वशा सोळंक भाषे लागली आशा. सांगत त्याला पैठण मध्ये येऊन जाणार. सच्चनो अहंकारावर तर बोलायचं झालं तर रामायणातली एक गोष्ट अशी, राम सेतूचं कामी चालू व्हायचं. आपापल्या भक्ती आणि शक्तीनुसार ते बांधणार राम 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 सगळं पाण्यात. हे होत असताना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी मारुतीवर एक जबाबदारी दिली. अहो मारुती राय, हे अंगी घ्या आणि चित्रकूट पर्वतावर जा. त्या पर्वताच्या गुहेमध्ये अन्नपूर्णा माता जात्यावरती जळत तळसायची. ही अंगी ओळख म्हणून त्यांना द्या. आजच्या भाषेत व्हिजिटिंग कार्ड हे द्या आणि त्या मागणीकडनं ह्या बांधरांना रोज रोजी रोटी भूक लागते भाकरी फी घेऊन या असा गुरु आदेश करतात. त्याप्रमाणे अंगठी घेऊन मारुती त्या चित्रकूट पर्वतावर येतात. पण येताना मनामध्ये थोडा अहंकार जागवतो. काय गुरुचं माझ्याशिवाय पान हलत नाही. येऊन जाऊन गुरु माझ्यावरती जबाबदारी देतात. सीतेचा शोक लावायला सुद्धा अंगठी अशोक पाठिका लागला. अनेक उदाहरणे. आता बीड आणायला सुद्धा म्हणजे माझे गुरु मलाच पाठवतो सांग जरा गर्भाची छाती फुगी. त्या पर्वतावर आले त्या गुफेला शिळा नेली होती आणि तो गर्भ एवढा किरकोळ दगडे नाही. शेपटीचा धक्का मारला की दगड बाजूला होईल म्हणून त्यांनी त्यांचं लांगू त्याला शेपटी म्हणतात. त्या शिळेला लावली. शिळा मात्र हलेल. दोन्ही भुजांची ताकद लावली. शिळा आला. मग लक्षात आलं आपल्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला. त्याचं हरण झाल्याशिवाय योगेचं दार उघडणार नाही. ते रामाची क्षमा मागतात, स्मरण करतात, फक्त हात लावतात. शिळेचा गुहेचा दरवाजा शिळा बाजूला होते. आणखी दिवस अंधा पूर्ण मागेत माते तुरुने पाठवलं, रामाने पाठवलं. आणखी जे ट्विस्ट द्यायचं अन्नपूर्णा माता म्हणतात त्या कोपऱ्यांमध्ये तिथे अंगठी ठेव आणि मग ते घेऊन जा. ते त्या कोपऱ्यामध्ये अंगठी ठेवायला जातात पण बघतात तिथे शेकडो अंगठ्या रामाच्या पडलेल्या असतात. मारुती मात्र अन्नपूर्णेकडे प्रश्न घेऊन येतात. एवढ्या अंगठ्या कुणाच्या? त्यावरती अन्नपूर्णा माता मारुती रायांना सांगतात, अहो मारुतीमध्ये तुमच्या अभिरामाने तुमच्यापेक्षा शक्तिशाली शेकडो मारुती या ठिकाणी पीठ आणायला पाठवली. याचा अर्थ काय? सज्जनो, आपल्या वाचून स्वामींचं मार्गांचं काम हाणे हा गोड गैरसमज कोणीही करू नये. लक्षात घ्या. आता बरंच बोलायचं ह्या गोष्टीवर. हा जगन्नाथाचा रथ आहे. या रथाला शेकडो हातातून चाकं आहे. 2-3 चाकं निघून बाजूला गेले रथ थांबणार नाही.
बरेच जण म्हणतात तुम्ही जर हे केलं नाही तर काय होईल, मी ते केलं नाही तर काही होत नाही. ज्यांना फळ घर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य कार्य. राम आले कृष्ण आले तावीना जग का उसची पडले. अरे प्रभू रामचंद्र कृष्ण या भूमीत आले आणि आपलं अस्तित्व शरीर त्यांनी त्यागलं. सूर्य चंद्र उगवणं मावळणं दिवस अंधार येणं क्रम थांबलं का सांगा. निसर्ग जर पुन्हा करता थांबत नाही तर हे स्वामींचं कार्य पुन्हा करता थांबेल का. म्हणून मनामध्ये सेवा करत असताना असला अहंकार बिलकुल बाळगू नका. हे या गोष्टी मागे सांगण्याचा खरा मुद्दा तेच. असो ग्राम अभियान इकडे जाताना पहिला विषय येतो प्रश्नोत्तर. संत रामदासांनी म्हटलं जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तोच शोधून पाहिजे. कोण सुखी आहे. खर तर या सेवेकरता जेवढे सेवेकरी इथे बसलेले आमचं म्हणणं प्रत्येक सेवेकरी 100% सुखी आहे. तुम्ही म्हणाल कसं समजून. अहो सुखाची व्याख्या 99% लोक चुकीची करतात. ज्या व्यक्तीकडे खूप धन संपत्ती तो माणूस श्रीमंत आणि सुखी ते चुकीचं आहे. जो मनुष्य दिवसभर कष्ट करतो स्वामींची सेवा करतो बिछाण्यावरती पडल्या उशीला डोकं टेकल्या कुठलंही औषध न घेतल्या 15 मिनिटात झोपी जातो तो माणूस जगातला सगळ्यात सुखी आणि श्रीमंत. असल्या प्रकारचं सुख टाटा बिर्ला अंबानी अदानी यांच्याकडे नाहीये. ओळख असेल बाई का राहून यायच्या काय म्हणतात भेट द्या मुकेश बाईना भेटा नाही तर स्वतः ती बघा काय. म्हणून सचलो सेवेकरी या अर्थाने सुखी आहेत. हे आपल्याला या गोष्टीतनं सांगू शकतो. पण या सुखाची प्राप्ती होण्याकरता मनशांती मिळण्याकरता रोज नित्य सेवा आपण केली पाहिजे. ती म्हणजे 11 माळा श्री स्वामी समर्थ जप करणं. क्रमशः 3 अध्याय स्वामी चरित्राचे वाचणं आणि घरामध्ये रोज पंचमहायज्ञ करणं याला नित्य सेवा म्हणतात. आता कोण कोण रोज नित्य सेवा करता हात करता. ज्यांचे हात वर आहे त्यांना धन्यवाद. ज्यांचे हात खाली आहे तुम्ही त्यांना हे शिकवा. त्याला काही डिग्री शिक्षण घ्यायचं कारण नाही. अहो फार सोपे. पहाटे स्नान झालं वस्त्र परिधान केले स्वामींच्या फोटो जवळ अगरबत्ती धूप दिवा लावून आसन असतं. हातात माळ धरायची कशी कृती मुद्रा धरणाचं तोंड किती तोपायची अंगठा आणि हे रवीचं बोट 4 नंबरचं माळ गाव करा वरती या सातकोर आडगाव कर दाखवताय बरं का. माळ उभी धरा आडवी नका धरू. आडगाव करणे मी आडवे चालतात ते दाखवताय. तेने प्रकारे ही मृगी मुद्रा मधलं बोल मध्यमा शनीचं एक मनी जपायचा श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे 108 मन्यांच्या माळेवर आपल्याला हा जप करायचा असतो. ही जी मुद्रा आहे मुद्राशास्त्रात अध्यात्म आणि भक्ती करता सर्वात श्रेष्ठ मानली जाते. त्याला भोगी अन्नाचं 2 या अनुषंगाने म्हणतात. आता इथपर्यंत आपण आलो. आता काहींचा प्रश्न 108 मनीचा 12 गुणिले 9 108 27 गुणिले 4 108 12 राशी 9 ग्रह 27 नक्षत्र 4 चरण गुणाकार करा 108. शेतकरी आहोत. आज बियाणं पेरलं त्याचं पिकात रूपांतर व्हायला सुद्धा 108 दिवस लागतात. म्हणून या पृथ्वी सृष्टीचा उगम सुद्धा या 108 मधनं झालेला आहे. आणि सोप्या भाषेत सांगायचे 108
तुळशीच्या किंवा रुद्राक्षांच्या मनात जर स्वामींचा जप केला, ग्रह नक्षत्र तारे राशी त्याचं भविष्य हे सगळं त्या सेवेकऱ्याला अनुकूल होतं. कुंडली जागून होते, पत्रिका हात भविष्य पाहण्याची गरज पडत नाही. आधुनिक भाषेत स्वामी महाराजांचा हा टोल फ्री नंबर. दवाखान्याला जसा 108 असतो, हेल्थ डिपार्टमेंट महाराष्ट्र स्टेट 108 डायल करा, अँब्युलन्स येईल का. मनोभावे तर 108 मनांच्या माळेवर जप केला, कानामध्ये डायलर टोनचा आवाज येतो, विधू नकोस की तुझ्या तोंडाशी. एवढी ताकद आहे. अहो मोबाईल फोन त्याला 3G 4G खायची काहीतरी पबजी लागतं ना, इथे ओनली 2G. मुगला GST नाही, काही MRP नाही, खर्चही नाही. आणि अशा प्रकारे या माळेवर आपण जप केला. आता सगळे जप करता, ज्याला नियम असतात, ज्याने विठ्ठल मात्रा घेतली त्याने पथ्य सांभाळावी. कुठली पथ्य? गळ्यातली माळ जपाला नको, जपाची माळ गळ्यात घालू नये, माळ जपताना तिचाच पंच हा जमिनीला उडू देऊ नये. मेरू मनी जो मोठा मनी तो पुनर्निश नाही. हे त्याचे 4-5 महत्वाचे आणि सोपे नियम आहेत आणि हे नियम पाळून प्रत्येक सेवेकरी माळ जपतो. पण मात्र माळ जपत असताना आमच्या दोघींनी बऱ्याच वेळा चुकतात. तुम्ही म्हणाल आजकाल तुका काढायचा कार्यक्रम आहे, काय काढणार नाही, खेळे काढणार नाही. पण आणाव घराने कुठे चुकतात, गॅसवर कुकर ठेव का माळ बाळा असतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कुकरच्या किती शिक्या झाल्या, श्री स्वामी समर्थ. होता की नाही असं? ताई तुमचं होतं ना बऱ्याच वेळा सांगत का म्हणजे होतं पुढची ओळख कोणाला ना तुम्ही. आमच्या टीव्हीवर सगळं दिसलं बरं का, तिथं तरी 3G 4G आहे, तिकडे तर आनंदाची आहे आणि सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आता असू द्या, पुरुष सुद्धा काही चुकत नाही का, तेही चुकतात. म्हणून आता डाव्या बाजूला द्या, हेही माळ जपताना चुकतात. कुठे माळ चालू आहे श्री स्वामी समर्थ, तितक्याच खिशातला मोबाईल पाहतो श्री स्वामी समर्थ, दुसरीकडे कानाला डाव्या कानाला फोन. अरे जरा संभाजीनगरला दे बर का, पैठणचा कार्यक्रम किंवा अमुक धमुक ठिकाणी आले, ते आटोपलं की मग तुम्हाला परत फोन करतो श्री स्वामी समर्थ. मग आता हा सब माळेवर बनायचा की मोबाईलवर बनायचा? भाऊ एवढंच काय, हा आडगाव पुरता दौऱ्यात असला का बऱ्याच वेळा या ठिकाणी चुकतो. तुम्ही म्हणाल हा कुठे चुकतो? दौऱ्यात असला, आता कालही रात्री तुळजापूर वगैरे धाराशिव करता करता रात्री 12 वाजले मुक्कामाच्या ठिकाणी. मग हा सोबत असला, रात्री उशिरा झोपला, उशिरा उठतो, उशिरा उठला की काही स्नान करून 11 माळा जपाला बसतो आणि गडबड काय करतो, एक वेळा श्री स्वामी समर्थ 2-3 मणी ओढून घेतो. एक दिवस तर सुदर्शन चक्र फिरबाबत अशी माळ बिबित होता. म्हणजे एका मिनिटामध्ये म्हणजे मी 11 माळा जप केल्या श्री स्वामी समर्थ. सज्जनो, हसत खेळत हे अध्यात्म आपल्याला शिकायचंय, लोकांना सांगायचे. इथे कुणावरतीही सक्ती नाही, हा भक्तीचा मार्ग आहे आणि या मार्गाचा विचार आहे. हसा, खेळा आणि शिस्त पाळा. लक्षात घ्या. म्हणून केंद्रातलं वातावरण सुद्धा असं असलं पाहिजे, ज्या केंद्रामध्ये हसत खेळत आमच्या भगिनी सेवा करतात, आम्ही त्यांना म्हणतो त्या भगिनी त्यांचा ते केंद्र म्हणजे माहेर आहे. हुकुमशाही नको, तिथे लोकशाही पाहिजे.
ते सातूर भाषेन आहे, केंद्रात आल्यानंतर ती माहेर भाषेन झाली पाहिजे, हा खरा या मागचा उद्देश आहे. आणि म्हणूनच या कार्याने काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आणि त्याची पूर्तता होण्याकरता त्याचा एक कार्यभाग. इथे जात, भाषा, प्रांत, पंथ कुठलाही भेदभाव नाही. स्त्री आहे की पुरुष, आबाल आहे की वृद्ध, गरीब आहे की श्रीमंत, कुठलाही भेदभाव आपल्या कार्याला स्वामींना चालत नाही. नंबर 2, ताई जसं म्हणाल्या की पुरुषांपेक्षा भगिनी, इथे सगळ्या भगिनींनी हा हॉल बनवून ठेवला. बिचाऱ्या पुरुषांना जागाच ठेवली, ते शेवटी वरती घ्यावं लागतं. तुषार होऊन झालं. हेतू एवढाच सांगायचा की राज्यकर्त्यांनी तुम्हाला 33% आरक्षण दिलं, पण या स्वामी मार्गाने तुम्हाला 100% आरक्षण नाही संरक्षण दिलं. कधी गेले तर बाहेर विचारणार, महिलांनी गायत्री मंत्र म्हटला तर चालतो का? मातांच्या भूमीत आता जास्त बोलत नाही, त्याला परत रेडा आणायला लागेल. गुरुचरित्र महिलांनी वाचलं तर चालतं का? दुर्गा सप्तशती बहुजन लोकांनी त्याचं पठण केलं तर चालतं का? पण याच्या पलीकडे आज आमच्या माता भगिनी केंद्रात घरात गायत्रीची सेवा असो, गुरुचरित्राची, सप्तशती, त्याच्या पलीकडे 9 मंत्रांची सेवा करतात. आणि प्रत्येक पौर्णिमेला घरात बिना बाबा, बिना बुवा, बिना दक्षिणा अर्ध्या तासात 1 तासात सत्यनारायणी करतात. ते काय? हे खरं तुम्हाला दिलेलं आरक्षण, स्वातंत्र्य आणि याला धर्मकानूनी असं मानतात. आणि ते आपल्याला लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोचवायचे. मग हा विषय आला 108 आणि माळ इथपर्यंत आलो. पुढचा प्रश्न आहे, आमच्या ख्रिस्ती काकांना काय प्रश्न पडतात? जुने जुने सेवेकडे त्यांना आजही जर विचारलं 11 माळा का जपायच्या, त्यांच्या मनात तो प्रश्न आहे. कागदावर मागा लिहून दिला का हो? म्हणे गेली 70-80 वर्ष आपण प्रत्येकाला तेच सांगतात 11 माळा जपा, 11, 10, 15, 20, 5, 10 असं का नाही? त्याच्या मागचं एक कारण. पहिली माळ जन्मदात्या आई करतात, दुसरी माळ जन्मदात्या पित्या करतात, तिसरी पितरांकरता, चौथी ज्यांनी मार्ग दाखवला त्यांच्या करतात, 5वी माळ आपला आडलेला प्रश्न मार्गी लागावा या करता. मग आता उरल्या 6 माळा या करता की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये 6 प्रकारचे रिपू, षडरिपू ते बिष्ट आहे. आमच्या नाथांनी भारुडामध्ये म्हटलेले विंचू चावला, विंचू चावला, काय मी करू, कोणाला सांगू, विंचू चावला. आजही आडावी लोक अर्थ असा लावता की खरंच नाथांना विंचू चावला काय? अरे हा विंचू म्हणजे काय? मनातले हे षडरिपू, मदमत्सर, मोह वगैरे वगैरे, हे जे 6 प्रकारचे विष हे शांत राहण्याकरता आपल्याला रोज 6 माळा एक्स्ट्रा जपाव्या लागतात. 5 + 6 = 11. हे त्याच्या मागचं खरं लॉजिक आहे. आता माळ जपणं इथपर्यंत आलो, पण त्याची फलश्रुती काय? श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा, अहोरात्र त्याने सर्वार्थ पाहिजे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष, मनातल्या सगळ्या इच्छा याची पूर्तता स्वामी मंत्राने होते. त्याला म्हणता 11 माळा जप करणं. सज्जन, सोप्या भाषेत सांगतो, जो सेवे करी मनोभावे स्वामी महाराजांचा जप करतो, स्वामी त्याला आयुष्यभर लेकराप्रमाणे जपतात. पिहू नकोस, मी तुझ्या पाठीशी. जप करणं स्वामींनी जपलं. तसं वाचांतर वाचाल, संकटातलं वाचण्याकरता रोज क्रमशः 3 अध्याय स्वामीचे. पण परत एकदा घडलेला प्रसंग
नाशिकहून बदलून गेलेली PSI नांदेडला ड्युटी करत होते. अडचण आम्ही दिघोरीला आटे सेवा घेतली. तिथे आमचे जुने शास्त्री होते, दिनकर शास्त्री. आता बायाने थकी बाजूलाच बनी जवळ त्यांचं गाव आहे. गर्दी खूप. काही काही सांगितलं रोज ते नाते बाधा ग्रंथनीला. आणि त्या PSI ने काय केले, 1-2-3 दिलंच आहे. पुढे 4-5-6 काही तरीही महिन्यात त्यांचं काम महाराज मौलींच्या आशीर्वादाने पूर्ण झालं. पेढे घेऊन दिंडोरीला आले. गुरु मौली फलश्रुती मिळाली, आपला आशीर्वाद मिळाला, काम झालं. पण प्रश्न आहे, पुढचे 3 अध्याय, पुढचे उरलेले अध्याय हे वाचतो का फक्त 3च अध्याय वाचून बोले गुरु मौली असायला. म्हणून सेवा देताना या गोष्टी सांगा. नाहीतर आमचा अडकाव तर खरी नव्हते वाचतो, शांतीला जातो या केली म्हणून नुसत्या हास्याचे फवारे तिथे त्या घरामध्ये होता. दाम्पत्य पाटावर बसलं का यात्रेची म्हणून हा सोहळ्यात आसन टाकून बसतो. जसा काशीचा गागा उत्तरेचा गागा आलेला आहे म्हणून. आणि पूजेचा संकल्प करताना हा सांगतो हाताला हात लावा. दोन्ही नवरा बायको याच्या हाताला हात लावा. हा सांगतच नाही ना दाम्पत्याच्या पद्धतीने एकमेकांच्या हाताला हात लावा. हे असे आहे यात्रे. याच्याही उपर आपण सांगतो हाताला हात प्रसन्न झाला तर पुढे सांगतात डोळ्याला पाणी लावा. ते यजमानाने खर्चांत पाणी घेतलं आणि याचे डोळे हे तुम्ही सांगितलं ना डोळ्याला पाणी लावा. हे झाल्यानंतर परत पुढे सांगतो गळ्याला हात लावा. दोघांनी नवरा बायको याच गाणं. मग हा सांगतो अहो माझ्या गळ्याला नाही कलशाच्या पाप्याच्या गळ्याला हात लावा. असं पावसाचे हात खाला बघा. असं होतं. थोडं मध्ये मध्ये जरा हास्याचे खबारे लागतात. मुंगीच्या काठी वातावरण उष्ण, पाऊस पडला पाहिजे. त्याच्याशिवाय हसल्याशिवाय वातावरण शांत होत नसतं. असो 11 माळा 3 अध्याय पर्यंत आपण आलो. त्या स्वामी चरित्राला एक खलस होती. स्वामींनी लिहिलेला बर जो भाबे वाचील हे चरित्र त्याची आयु आरोग्य अपार संपत्ती संपत्ती त्याची पांडव भीमल कीर्ती मुखे बसो सरस्वती भवसागर तरोई अंती मोक्ष पद विरोधया. संतती संपत्ती मनशांती आरोग्य मोक्ष प्राप्ती स्वामी चरित्राच्या पठणाने त्या सेवी करायला मिळते. हे झालं आता 11 माळा 3 अध्याय बघा. नुसतं प्रस्तुत करा या विषयावरती किती वेळ किती बोलता येतं आपल्याला. पण तुझी पैठणी तेवढ्याची, तुझी आत्ताची गाडी लोनवर घेतली का किती आपले कशाला या बायकोला बघतो. खाली हात आयो खाली हात चले गे. पैठण मधून कोणी 2-5 एकर वरती घेऊन गेलं का. अहो ज्या नाथ महाराजांनी इथं काम केलं त्यांनी सुद्धा रामचं निधन ठेवलाय ना. त्यांचा जो पांडुरंग आहे पूजेतला तो सुद्धा इथंचे आशीर्वाद देतोय ना. मराठे परी कीर्ती रूपी उरावे याच्या पलीकडे काय. म्हणून आध्यात्मिक ज्ञानावलोक हे वाटण्याकरता तुम्ही कमी पडू नका. नको त्या गोष्टींमध्ये चर्चा करू नका. नाही तर पूर्वी खरं तर इथे पुचरवटा होता. जिथे नाथांवरती रोज त्या ओट्यावर बसलेले लोक बोटा मोडायचे निंदा करायचे. मधल्या काळात ग्रामीण भागात घराघरात पुचर ओढतात किंवा घराच्या समोर 2-4 म्हाताऱ्या एकत्र आल्या. पांडुरंग पांडुरंग करण्याच्या ऐवजी माझी सून अशी माझी सून तशी यांच्यावरती सगळं भागवत आणि रामायण चालेल. म्हणून अध्यात्माची बैठक पक्की करण्याकरता एकमेकांशी आध्यात्मिक भाषेत संवाद झाला पाहिजे. पुढचा विषय आहे पंचमहायज्ञ. सज्जनो, पंचमहायज्ञ हा सोपा विषय. त्याला लाकडं गोव्या
गुळ भोकरं, काजू बदाम, बाबा बोवा दक्षिणा कुठला मंत्रही लागत नाही. पहाटे स्नान झालं की एक कागद नाही, थेंबभर तूप लावा आणि तो कागद चुलीवर किंवा गॅसवर जाळा. पहिला यज्ञ त्याला देवधर्म्य म्हणतात. आता सगळ्यांना विचारतो, कोण कोण रोज पंचमहायज्ञ करता? हात वर करा. जसे हात कमी दिसतात बरं का, इतरांना शिकवा. ताई तुमच्यावर जबाबदारी बरं का, हे सगळं सांगा. नाही तर रोज 2-3 गावडे करेन बरं का. हा सोपा आहे, लक्षात घ्या. कापताना तूप ते तूप जाळणं याला देवयज्ञ म्हणतात. चिमूटभर डब्यातली साखर घरातल्या कोपऱ्यात काळ्या मुंग्यांना वाहणं त्याला धूत यज्ञ म्हणतात. आता इथे खरं तर आजच्या 21व्या शतकातल्या शास्त्रज्ञांना आणि विज्ञानाला मोठं आव्हान आहे. मुंगी उडाली आकाशी, तिने गेले सूर्याशी. मग मुंगीला काय असं बघताने की तिला साखर घालणं त्याला भूत यज्ञ म्हणतात. एखाद्या व्यक्तीला कुठली भूत बाधा असेल, तो व्यक्ती मनोरुग्ण असेल, त्याच्या हातून कुकर्म घडतं असेल, त्याचे हात अपवित्र अस्वच्छ असतील, त्याच्या हाताने मुंगी कधीही साखर खात नाही. करून बघा, चिमूटभर काळ्या मुंग्यांना जर साखर ठेवली, मुंगी साखर खात नाही. आणि त्याच घरातली, त्याच डब्यातली साखर त्याच मुंग्यांना पवित्र हाताने वाहिली, मुंगी एक एक साखरेचा कण घेऊन मार्गस्थ होते. मग आता कोणीतरी तुम्हाला म्हणे, हा स्वच्छ करायला डेटॉल साबण का काय वापरू? नाही निर्मळ जीवन, त्याला काय करेल सांगा. इथे बसलेल्या प्रत्येक सेवेकऱ्यांच्या हातात स्वामींची माळ आणि स्वामींचं चरित्र आहे. म्हणून प्रत्येकाचे हात हे पवित्र आणि स्वच्छ आहे. मुंग्या त्यांच्या आपली पण लोक म्हणत असते, अहो कदाचित तुषार भाऊच्या कारखान्याची तर नाही ती साखर, रेवड्या करायच्या कारखान्याची साखर असं होऊ शकतं. पण मुंगीला त्या साखरेच्या वासातनं कळतं कोणाचे हात शुद्ध पवित्र आहे, म्हणून मुंगीला साखर. आता त्याच्यावर खूप बोलता येईल. पोळी स्वयंपाक झाला, डाळ भात भाजी पोळी, अन्न पदार्थ एका कागदावर दोनात घेऊन टेरेसवर किंवा दक्षिण भिंतीवर कावळ्याला घास देणं याला पितृयज्ञ म्हणतात. आता कावळा विषय नाही, कारण श्रावण संपला आहे, गणपती गेले, पितर येतात, पितृपक्ष, निवडणुका लागल्या का बरेच लोक येतील. उभं राहू की खाली बसू तुम्ही मुल्या पक्षाचे, त्यावेळी सरळ सांगायचं आमचा एका पक्ष पितृपक्ष असो. पण कावळ्यांविषयी गैरसमज असे आहे की कावळा घरावर बसला, गावकाव करायला लागला की लोक म्हणतात पाहुणे येणार, कोणी म्हणतात आजी पजी पंजोबा कोणीतरी आता. हे साफ झूट आहे. कावळा म्हणजे यमराजाचा बारबार खपशी बनून पूर्वी तलावर आला, माणसाचे पितृदोष दाखवण्याकरता. आजच्या कॉम्प्युटरच्या युगामध्ये माणसाचे पितृदोष कुठल्या कॅमेऱ्यात, कुठल्या स्कॅनर, कुठल्या रिपोर्ट मध्ये नाही, ते कावळ्याला समजतात. तुम्हाला आम्हाला 3 डायमेन्शन दृष्टी आहे, लांबी उंची कोणी कळते, पण कावळ्याला देवाने अमृत दृष्टी अशी दिली की त्याच्याकडे 4 डायमेन्शन, लांबी रुंदी उंची सगळं कळतं, पण त्याच्या पलीकडे अदृश्य अतृप्त आत्मा कावळ्याला दिसतो. म्हणून ज्या कुटुंबामध्ये ज्या व्यक्तीने आत्महत्या केली असेल, त्याची हत्या झाली असेल, अकाली मृत्यू झाला असेल, विहिरीत पडून जळून मरून अंकांती इच्छा अपूर्ण राहिल्या, कावळा पिंडाला स्पर्श करत नाही, टाक स्पर्श होत नाही, पितून दोष. मग मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नाही, नोकरी व्यवसायामध्ये यश नाही, लग्न वेळेवर होत नाही,
झालं तर मुलं बाळ होत नाही, पद प्रतिष्ठा मिळत नाही, तोंडाजवळ घास येतो पण तोंडात न जाता वाया जातो पितृदोष, कावळ्याला घास. इथपर्यंत आपण आलो. उत्तर त्याला अशी आहे, दर एकादशीला घरात पावन पारायण करा. मोजून 40 दिवस पिंपळाच्या झाडाला पक्वळ दूध, त्या दुधामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर काळे तीळ एकत्र करून अश्वत्थ वृक्षाला अर्पण करणं. मोठं पांढरं वस्त्र घेऊन त्यावर 5 नारळ, मूठभर कोळशे, उजवा हात ठेवून 108 वेळा ओम त्र्यंबकम यजामहे महामृत्युंजय मंत्र. तो कपडा नारळ कोळशे गाठ मारून वाहत्या फिरगीत विसर्जन. हे पितृदोषाकरता औषध विनामूल्य या मार्गातून दिलेली आहे. पण आता कावळ्याला घास पितृयज्ञ म्हणतात. तसा चौथा यज्ञ गाईला घास देणं, त्याला काय म्हणतात सांगा मला आता? कृषी यज्ञ. बरोबर. गाय म्हणजे 33 कोटी देव आणि 88 सहस्त्र ऋषी याचं प्रतीक गाय आणि गायींची. ज्याच्या दारी गाय त्याच्या घरी विठ्ठलाची पाय. शेतकऱ्याकडे जोपर्यंत गावरान देशी गाय होती, भले त्याच्या घरामध्ये अन्न धान्य घर संपत्ती कमी म्हणतो आत्मा त्यात नव्हता. आज बंगलाही स्कॉर्पिओ पोहोचून तरीही द्राक्ष ऊस मोसंबी पिकवणारा शेतकरी आत्महत्या करतोय. का मनुष्य नाही? कारण ही गाय आपल्याला आत्महत्येसारखे विचार आपल्यातून घेऊन काढण्याकरता एक औषध देते. त्याला पंचगव्य म्हणतात. गाईचं दूध, गाईचं तूप, गाईचं दुधाचं दही आणि सगळ्यात महत्वाचं शेण आणि गोमूत्र एकत्र वाटीमध्ये घेऊन आपण उपला लागतो दिवाळी, त्याप्रमाणे शरीराला त्याचं लेपन करणं, 10 मिनिटं थांबणं, साध्या पाण्याने स्नान करणं. हे जर 8 दिवस केलं करून बघा, हरवलेली मनशांती मिळते. निगेटिव्हिटी कन्व्हर्ट पॉझिटिव्हिटी, सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात. याला पंचगव्य नसतात. हे काय घेतो आणि म्हणून गोपालन गोरक्षण आपल्या धर्माचा खरं तर हा खूप महत्वाचा विचार आहे. आज आपण विसरलो. आम्ही मागे पैठण तालुक्यात या आपेगाव मला वाटतं आवटे मारणारे आवटे तो कुठेतरी बसलेले होते. आऊट झाले काय म्हणजे लवकरच आऊट होतात कार्यक्रम असले. एक ठिकाणी कधीच ते राहत नाही. दुसऱ्याला आऊट करायच्या ऐवजी काही दिवस आऊट होत जातात. या आपेगावचे आमचे कसे कार्यक्रमाला जाण्याचा वेळ, शेतकऱ्यांची तिथे येण्याची वेळ, सांगण्याची वेळ जुळून आली. विचारलं, भाऊ तुमच्याकडे गोठा आहे का? हो म्हणे. किती गाई आहे? त्या शेतकऱ्याने सांगितलं, माझ्या गोठ्यात आता गाई नाही, माझ्या खिशात गाय आहे. म्हटलं कुठली गाय आहे? अरे गाई छान. काय हाका बोला जात आहे सज्जनो. म्हणून म्हटलं जातं गाईला घास देणं ऋषी यज्ञ आहे, त्यातनं पुण्य मिळतं. सायन्स शास्त्रज्ञ म्हणायला लागले, गाईच्या गोमूत्रामध्ये गोल्ड पार्टिकल आहे. रोज जर ताजं गोमूत्र जमिनीला स्पर्श न झालेलं, शेण न मिसळलेलं किंवा आपलं गोमूत्र अर्क असेल, कपभर पाणी 2 चमचे गोमूत्र अर्क जर पोटात घेतलं, शुगर, बीपी, डायबिटीस, कॅन्सर सगळे आजार पार. सायंटिस्ट सांगायला नाही, कॅन्सर बरा करायचा असेल तर गोमूत्र अर्क. अगदी त्याच्यावर रिसर्च झालेला आहे. त्याचे संशोधन केल्याचे सगळे पुरावे आज उपलब्ध आहेत. गायीच्या खांद्यावरून 5 मिनिटं उजवा हात फिरवा. देशी गाय बरं का? इटली नेदरलँड ऑस्ट्रेलिया इकडं म्हणून आणू नका. जैवांच्या पोस्टाला आहे का तमू काहीतरी आहे. देशी गाय तिच्या खांद्यावरून पाठीवरून जर हात फिरवला
आणि एक ब्लड प्रेशर चेक केलं विदाऊट मेडिसिन, हाय बीपी लो बीपी 15 ते 20 मिनिटात नॉर्मल होतो. आता काय द्यायला पाहिजे हा गाईने, म्हणून आता झोप आलं, गाईला घात रुची जाते. आणि शेवटचा विषय पंचमहायज्ञाचा. आपले विनोबा भावे नेहमी म्हणायचे भूक लागणं प्रकृती आहे, खूप खाणं विकृती आहे, पण आपल्या ताटातली आरती भाकर दुसऱ्याला देणं ही खरी आपली संस्कृती आहे. आणि त्याला अन्नदान असं म्हणतात. मनुष्य म्हणून निष्पाप लेकर बुजुर्ग चहा पाणी नाश्ताचे नाही इथे करता आलं तर गाणगापूरला दत्तधामे. पैठणहून कोण गाणगापूर दत्तधामामध्ये गुरुचरित्र पारायणाला गेलेले हातवर करा. तुरळक हात आहे बस का. आपण जा बघा गंधर्वपूर ज्या ठिकाणी स्वामींचा घोषणा होता, श्री नृसिंह सरस्वती यांनी 50 वर्ष काम केलं. टाटा बिर्ला जरी तिथे आला 5 दर भिक्षांना मागावं लागतं, त्याला मानवकरी म्हणतात. आणि आपल्या हातून जर त्या ठिकाणी अन्नदान झालं तर दत्त प्रभू भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय जाणार नाही. अन्न सदृश झाले न होतो न भविष्यती. त्या व्यक्तीच्या 21 पिढ्यांचा अजूनचा अन्न चालणार. तर त्यातून आलो 11 मनातील नांद्या पंचमहायज्ञ. तरी ख्रिस्ती काकांनी मला वाटतं काहीतरी विवाह काय सांगितलं परत, विवाह संस्कार. आता प्रश्नोत्तर झालंय 11 मनातील नांद्या याच्यावर तर भरपूर. आता विवाह संस्कार तुम्ही विवाह केलं नाही ना, पण संस्कार वाहून गेले. विवाह संस्कार खर तर मनुष्य जन्माला येण्यापूर्वी, जन्माला आल्यानंतर, जन्मता आणि मृत्यूनंतर त्याच्यावर 16 प्रकारचे संस्कार होत असतात. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ ओमती सर्व संस्कार. लग्न झालं की तो वर आणि वधू त्यांच्या शरीरावर, विचारावर, बुद्धिमनावर पहिला संस्कार असतो. मग त्यांच्या पोटी सुप्रजनन बालक जन्माला येणं, तिथून पुढे वेगवेगळे संस्कार. बाळ आईच्या दुधावर लहानसं मोठा होता होता 9 महिने किंवा वर्षाचं त्याला बाहेरचा अन्न द्यावं लागतं. गाईचं दूध, थेंबर मध एकत्र मिक्स करून त्याला साखर, भाताची पेट, अन्न प्राशन घेणे. बरेचसे मुलग आहे नाम करायला आडगावकर कुठे पळाला सांगतच नाही काही, याचंच नाव जरा आडवं करावं लागेल. बाळाचं नाव ठेवणं त्याला नामदार पिढी म्हणतात. हे 16 संस्कार बोलत झाला पैठणमध्ये येऊन. हे सगळं होता होता तो मुलगा मुलगी शिक्षण संस्कार ब्रह्मचर्य बांधा. हे होताना होतं स्वतःच्या पायावर उभे राहिले की 15वा संस्कार येतो, ज्याला म्हणतात त्याला विवाह संस्कार. मराठीत आज आपण त्याला लग्न म्हणतो. आता बटन दाबलेलं आहे त्यामुळे विवाह संस्कार हे सगळं बोलावं लागेल. 15वा संस्कार त्याला विवाह संस्कार म्हणतात. पण आजच्या तारीखी खूप हास्यास्पद वैदिक बद्दल राहिलेली नाही. सक्तपणे कुठे होत नाही. झालं जैसा ऐराणी प्रधान हा प्रकार राहिलेला नाही. हळद जावणं, हळद उंतरावणं सगळं संपलं. 5 परतमुळं असायचे, तोही विषय पास झाले पाहिजे. मग आज काय होणं, वधूवर परीक्षण हे सुद्धा पार झालेलं आहे. बरेच लग्न आजकाल कॉलेजच्या कॅन्टीन मध्ये ठरले जातात. पूर्वी वधूवर परीक्षण
आता कोणतं झालं का नाही? मुलाला किंवा त्या मुलीला पाहुणे आले, बरं पाहुणे तरुण नसायचे, 50, 60, 70 वयाचे म्हातारे पाहत मुलाचा चष्मा दुर्बीण लावून बघायचे. आधी त्या मुलाला मुलीला रागवायचे मुद्दामून, असं थोडं मनात जिंदी. मग थरकाप करत करत तो मुलगा मुलगी पाठ किंवा चौघड त्यावर पहिलं पाऊल, त्यात पहिलं पाऊल जर उजवं टाकलं तर स्कळ खोकते, डावं पाऊल पडलं तर क्रॉस फुली. मुलगा मुलगी बसले, त्या मुलीचा विषय पुढे यायचा. हे बुजुर्ग त्या मुलीला अशा नजरेने बघायचे जणू काही मायक्रोस्कोप मधनं त्यांची दृष्टी पाहिजे पडायची. चेहरा बघत नव्हते, त्या मुलीचा पाय बघायचे. अंगठ्या शेजारचं नंबर 2चं बोट हे ज्या मुलीचं थोडस अंगठ्यापेक्षा लांब असतं, अशी मुलगी सून म्हणून जर आपल्या घरी आली, कमी व्हावी, कमी शिक्षण, कमी अनुभव, मॅच्युरिटी झाली, आल्या आल्या साधूच्या डोक्यावर टिंब टिंब वाटायला लागतील, असं ते म्हणायचे. बरं का, वधूवर परीक्षा हा पहिला विषय याचाच. दुसरा, पायाला फट पडते, तळ पायात घालून प्रकाश इकडून तिकडून आरपार होतो का? उजव्या पायाचं 4 नंबरचं गोट चरमळी शेजारी ते फिरलेलं आहे का, छोटं का? लवकरच त्या स्त्रीला वार्धक्य किंवा विधवा पण, असं सगळं त्या काळामध्ये वधूवर परीक्षण पाहिजे. इथून सुरुवात पाहिजे. कारण आता काय सॉक्स आहे, बुट आहे, पायी पण पायची गरज नाही. बरोबर. पुढचा विषय, आज काय होतं, मुलगा मुलगी पसंती झाली, पुढे विषय येतो सुपारीचा. आता खरं तर शब्द प्रयोग आहे सुपारी घेतलं, पण आपल्याकडे थोडा उदित होती मुलांचा मामा मुलीचे मामा सगळं घेऊन घेऊन कार्यालयात आले. जेवढा सुपारीचा भोगा घेऊन टाकतात, त्या सुवर्णापेक्षा सुद्धा एकदम तालकम पावडर. मामा लोक तिथून थोडा मोठी कार्याला सुरुवात करतात, त्याला सुपारी खोडण्याचा काय. दुसरा विषय येतो, त्या दिवशी लग्नाचा मुहूर्त काढला जातो. 100, 200, 500 रुपयाची पत्रिका छापली जाते. आमच्या इथे श्री हरी कृपेने, हम दम कृपेने आमच्याचा तमक्याचा विवाह स्टँडर्ड टाईम मुहूर्त 12:41 आयोजित केलेला हा लग्न सोहळा. काहीतरी 4 ओळी असतात. या लग्न समारंभाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. वधूवरांना आशीर्वाद देण्याकरता आपण उपस्थित राहावं ही नम्र विनंती. अशा काहीतरी 4-5 ओळ्या असतात. आता पुढे काय होतं, पत्रिका पाठवली, 1000-2000 मागलं मित्रमंडळी परिचित लग्नाला आलं. पण टाईम वाजतो 12:41 नेमकं तो नवरदेव त्या वेळेला घोड्यावर बसतो का गाढवावर बसतो आता जास्त बोलत नाही. तिथून त्याची मिरवणूक सुरू होते. मारुती मंदिरात तो 13:41 त्याच्यामध्ये त्या नवरदेवाचे मित्रमंडळी असे डान्स करतात, मायकल जॅक्सन सुद्धा वरून बघायला लागतात. आपण देवांच्या आशीर्वादाची गरज नाही, आपणच वरून फुला अक्षरा टाकूया. काय गाणी, कोंबडे पळाले सगळी कोणाची कोंबडे थोड्या संगती काय बघा बरे सगळं होत. खर तर शंकराची बराच निघाली तेव्हा भूत नाचायचे, या पृथ्वीचं नाव आता हे भूत नाचायचं झालं. नाचता नाचता 12:41 13:41 13:41 14:41 मग कुठेतरी 15:41 बोल्यावर लग्न लागतं. बरं, लग्न लागण्यापूर्वी अक्षता वाटप केल्या जातात. हा आशीर्वाद क्षमा त्याला अक्षता म्हणतात. आता अक्षता कशा पाहिजे बऱ्याच जणांना माहित नाही.
तो अखंड तांदूळ असला पाहिजे, तो पिवळ्या हळदीच्या पाण्यात रंगवलेला. पण आज आपण बघतो तुकडाही असतो, काही मंडळी असं त्या पाऊस वगैरे टाकलेलं असतं, ज्वारी आली, बाजरी आली, उद्या सोयाबीन पण त्याच्यामध्ये येणार. आणि त्या अक्षता रूपी अक्षता त्या मुलाच्या मुलीच्या डोक्यावर बांधणं म्हणजे त्या परिवाराचे आशीर्वाद त्यांना मिळणं. आता मला सांगा, ही कार्यालय जिथे लग्न असते, आता तिथून त्या अक्षता इथे पोचतील का? ख्रिस्ती काकांचं लग्न झालेलं नेमकं त्यांच्या डोक्यात सगळ्यांच्या अक्षता पडतात. सर्व काही रिन्यू सगळं काही करून घेतलं, सर्टिफिकेट मॅरेज सगळं काही असा प्रकार होत असतो. म्हणून सज्जनो, काही लोक यावर टीका करतात, धर्मावर वाईट बोलतात. अरे अक्षता म्हणजे खरं तर हे पूर्ण धान्य आणि अन्न अत्यंत पवित्र आहे. देवपूजेमध्ये त्याच्याशिवाय पान घालत नाही. रत्न असो, साहित्य असो नसो, अक्षता बांधायची प्रथा. आडगावकर बरोबर आहे ना? आपलं तर फायदा झाला का वैष्णवमध्ये? सज्जनो, पण जेव्हा अक्षता वाहिल्या जातात, त्या वाहिल्या जात नाही, फेकल्या जातात, पायंदळीत ठोडवल्या जातात. लोक आपल्यावर टीका करतात. बेस्ट ऑफ ट्रेंड धान्याची नासाडी. आणि म्हणून मंत्र पुष्पांजली आपण कसं करतो? हातात फुलं देतो, फेकतो का? जयजयकार घेण्यापूर्वी सगळ्यांची फुलं, अक्षता, तुळशीची पानं जे असते ते बेलाचं सगळं चालतं. त्या फुलं नाही मिळाले तर तांदूळही चालतात. सोपा विषय. एकत्र करून जय जयकार म्हणून आरतीला असणाऱ्या दाम्पत्याच्या माध्यमातून स्वामी चरणी ती पुष्पांजली अर्पण केली जाते. मूळभर तांदूळामध्ये सगळे सगळे मंत्र पुष्पांजली करतात ना. कार्यालयामध्ये पोतभर सुद्धा अक्षता तांदूळ मध्ये पडतात. म्हणून या काही गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहे. याच्यात बदल होणार प्रमुख. बरं, हे सगळं होण्यापूर्वी परंतु एक विषय राहिला, हळद लावून 5 रंगीतीच्या माध्यमातून लग्नाच्या आदल्या दिवशी मुलाला मुलीला हळद लावण्याची प्रथा आहे. लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हळद उतरवली जाते. आता शब्दप्रयोग बघा, हळद लावणं आणि उतरवणं. पण बऱ्याच ठिकाणी कार्यालयामध्ये हळद समारंभ म्हणजे दुसरी रंगपंचमी. त्या विकृती आता निर्माण झालेल्या आहेत. हळद लावताना पायापासून डोक्यापर्यंत, हळद उतरवताना डोक्यापासून पायापर्यंत. हळद लावणाऱ्या भगिनी त्या धार्मिक आध्यात्मिक असल्या पाहिजे. चुकीच्या भगिनीच्या हाताने जर त्या मुलीला हळद लागली, कधीही तिचा संसार हा गोड्यापुरी सुलापीचा होत नाही. एवढं काय तर कदाचित त्या मुलीला मुलबाळ पण भविष्यात होत नाही. म्हणून हळदीचा विषय खूप महत्वाचा आहे. खर तर त्यामध्ये थोडस गोमूत्र टाकलं पाहिजे. सेवा केलेली स्वामींची रक्षा त्यामध्ये एकत्रित केली पाहिजे. मग हळद लावणं, हळद उतरवणं हा संस्काराचा विषय. दुसरा विषय मग सांगितलं, 1241 लग्न 1541 लागतं. रामायणामध्ये सुद्धा असं घडलेले. सीतामाईचं स्वयंवर झालं. रामाने शिवधनुष्य उचललं मोठं. सीतामाईने रामाच्या गळामध्ये हार घातला. रामाने सीतेच्या स्वयंवर लग्न लागलं. पण नेमकं त्या दिवशी गुरुपुष्य योग होता. आणि गुरुपुष्य योगावर जर लग्न लागलं 100% ते टिकत नाही. एवढेच रामाने शिकलेले घटस्फोट घेतला नाही. म्हणून रामाचं सीतेला प्रेम मिळालं नाही. सीतेचं रामाला आयुष्यात कधीही प्रेम मिळालं नाही. आणि वाढ घालण्याची वेळ लग्न मुहूर्त हुकलेला होता. आज 35% घटस्फोट हे सगळं विवाह संस्कारात करतो. एक विषयावर खूप बोलण्यासाठी एक आदर्श उदाहरण परत रामायणामध्ये जे 21व्या शतकात कुठेही दिसत नाही. सीताचं रामाचं लग्न झालं.
लग्न लागल्यानंतर दोन्ही बाजूचे नास्तिक एकत्र दोन व्याधी. सीतेचे वडील जनक, रामाचे वडील दशरथ गळा भेट झाली. जनक राजाने दशरथ राजाने जनक राजाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. जनक राजा 2-3 फूट मागे मी काही तुम्ही चुकल्या म्हणजे मुलाचं पिता तुम्ही आहात आणि दिल्लीच्या वंटांच्या पायावर डोकं ठेवून कसं दर्शन घेता हे चुकताय म्हणे. त्यावर दशरथ राजा हसले आणि म्हणाले मी जे केलं ते बरोबर आहे. म्हणजे कसं, जो व्यक्ती दान देतो तो दान घेणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ असतो. तुम्ही तुमची कन्या दान म्हणून आम्हाला दिली म्हणून तुम्ही श्रेष्ठ तुमच्या पायावर डोकं. सज्जनो, याला म्हणतात विवाह संस्कार. तो वैदिक पद्धतीने अल्प खर्चामध्ये मान पान हुंडा सगळ्या गोष्टी बांधूनला ठेवा. असं जर कसं लागलं आणि आजपर्यंत आपल्या स्वामी मार्गातनं आणि गुरुपीठ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जवळपास 3.5 ते 4,000 मुला मुलींची लग्न लावली. एकाही मुला मुलीचा आजपर्यंत घटस्फोट झाला नाही. हे विवाह संस्काराचा विषय. आता मला वाटतं थोडं पलीकडे जाऊ की सारून लागला तर आहे पुढे सगळ्यांना होता लागलाय बरं का लग्न लागल्यानंतर. पण काय हे किती कामात राम आगे बावकर कुठं पळाले औंधाय बेवय राम आग्यानच कळत नाही. आले का पहिलेचा प्रश्न बोल ते देव देवाला सांगा ना कुठले देव धावायचे कुठले भेटायचे. सज्जनो, पुढचा विषय येथे आपण गुजराची सेवा घेतली. चांगला पाऊस पडावा म्हणून आताचे नाथसागर काय 98% 100%. इथल्या पावसाने बनलं नाही. त्र्यंबकेश्वरला नाशिकला पडलेल्या मुसळधार पावसाने इथलं धरण बदललं. म्हणून आपलं तिकडून इकडे यावं लागलं तर इथं पाऊस पडला पाहिजे. आणि भक्ताच्या भक्तीमध्ये अशी शक्ती असते, सेवेकऱ्याच्या सेवेत अशी शक्ती की पर्जन्य राजाला यावंच लागतं. हा अनुभव आहे इथला. म्हणून आपण पर्जन्य मुक्त रुद्रनृत ही सेवा केली. मासात मास उत्सव मास श्रावण मास. श्रावणात आपण शंकराची सेवा करतो. पण या श्रावणामध्ये 4 प्रकारचे नवरात्र येतात. एक नाग नवरात्र, नागपंचमी. दुसरं परवा तेरवा केली ती नारळी पौर्णिमा, सागराचं नवरात्र. उद्याच्या 15 ऑगस्टला येणार कृष्ण जयंती, कृष्णाचं नवरात्र. आणि या श्रावणाची सांगता ज्या सणाने आपण करतो ते म्हणजे नंदी नवरात्र, शेतकरी बैल पोळा. 4 विषय महत्वाचे. पहिला विषय नागपंचमी. नागाचा भोक भिंतीला लावला, पूजा केली आणि नागाला कुठल्या फुलांचा हार घातला सांगा मला. आघाड्याला फुलं येतात का? आघाड्याच्या पानांचा हार नागाला. नाग चावला ती पानं जर खाऊन खातील तर सापाचं विष बाधत नाही. आता पुढे जाऊ आपण नारळ पौर्णिमा. ज्या आगरी पोळी लोक मुंबई वर्सोवा तुम्ही बघितलं असेल टीव्हीवर मोबाईलची व्हॉट्सअप वाजत गाजत नाचत सागरापर्यंत जातात. सागराचा मान सन्मान करतात. त्याला श्रीफळ अर्पण करतात. जलदेवतेचं नवरात्र. सागर शांत राहावा, सुनामी सारखा प्रकार होऊ नये आणि त्या लोकांची रोजीरोटी सागरावर मत्स्यमारी व्यवसाय म्हणून ते सागराची पूजा करतात.